त्याच्या प्रेमाचा थांग लागत आहे. खरोखर त्याने आपल्यावर अपरंपाराची प्रीती केलेली आहे. आपण त्यावेळेस गीत गाणार आहोत, ईश्वराची दया किती थांब दिसा लागेना. ईश्वराची दया किती थांबतीचा लागेना. न्यायत त्याची सिंधुवेवरी जाया. ईश्वराची दया किती थांबतीचा लागेना. न्यायत सिंधुवेवरी जाना. देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी फार ताकी माझ्या वरी सर्व कष्ट सर्व कष्ट सर्व दुःखी ओझियाने करते. ऐकू जाती दिव्यलोकी प्रीती देते नर्सरी. सर्व कष्ट सर्व दुःखी ओझियाने करते. ऐकू जाती दिव्यलोकी प्रीती देते वसती. देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी फार ताकी माझ्या वरी फार. देव करा ममताळू अनंत काही लागेना. देवळात गणमानू मानसांना कळेना. ती खरी दयाच्या अंतरी तोच मनी नाही. देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी फार ताकी माझ्या वरी फार. या उदासी रात्री सोडा त्याची वाणी ऐकूनी. ईश्वराची मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवून. या उदासी रात्री सोडा त्याची वाणी ऐकूनी. ईश्वराची मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवून. देव बोले प्रेमे फार
परमेश्वर बापा, या सुंदर अशा वेळेला प्रभू परमेश्वर पिता, तू आम्हाला एक सर्वांना एका ठिकाणी एकत्र केलेलं आहेस प्रभू. तुझ्या भक्तीमध्ये तू आम्हाला एकत्र केलेलं आहेस, मी तुझे आभार मानते. खरोखर प्रभू परमेश्वर बापा, बंधूने एकत्र येणं किती मनोरम आहे असं तुझं वचन सांगतं प्रभूची. आज ही सुंदर अशी वेळ तू आम्हाला दिलेली आहेस, मी तुझे आभार मानतो प्रभूची. या प्रभू हरी परमेश्वर बापा, आम्ही सर्वजण आमचे अंत्यकरण तुझ्या चरणाजवळ लावतो प्रभूची. खरोखर तू आमच्यावर प्रेम केलेलं आहेस, तू आमच्यावर प्रीती केलेली आहेस प्रभूची. खरोखर ते पित्याचं अंत्यकरण तुझ्या जवळ आहे प्रभू परमेश्वर. तू किती चांगला आहेस, तुझी दया ही सनातन आहे प्रभू परमेश्वर, युगानुयुग आहे प्रभूची. खरोखर प्रभूजी आम्हाला निवडलंस, आम्हाला नेमलंस प्रभूजी, यासाठी की आम्ही जाऊन फळ द्यावं आणि आमचं फळ टिकावं प्रभू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, आज तुझ्या आवडीचे लोक आम्हाला बनव प्रभूजी. तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी मग प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू परमेश्वर. आज प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्या वचनातून बाळासाहेब बोलणार प्रभूजी, ते वचन दुधारी तलवारीपेक्षा सुद्धा तीक्ष्ण प्रभूजी आज होऊन जाऊ दे. आमच्या प्रत्येकाची अंतकरणं भेदली जाऊ दे, आमच्या प्रत्येकाची जीवनं भेदली जाऊ दे प्रभूजी, आमचे विचार भेदले जाऊ दे प्रभू परमेश्वर बाप्पा. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभू परमेश्वर. येणाऱ्या वचनासाठी तू आमची अंतकरणं तयार कर प्रभू परमेश्वर. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, ज्या प्रियजन या ठिकाणी वेळेमध्ये आलेत, मी तुझे आभार मानते प्रभूजी. जे येत आहेत त्यांच्या वाटा तू मोकळ्या कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आणि जरी आम्ही या ठिकाणी मोकळ्या अंतकरणाने आलो असलो प्रभूजी, तर तुझ्या वचनाने तू आम्हाला भरून टाक प्रभू परमेश्वर. सर्व बंधनं तुटली जाऊ दे, सर्व प्रश्न सुटले जाऊ दे प्रभू परमेश्वर. त्या वचनाद्वारे प्रभू परमेश्वर आम्ही आमची जीवन नीट करावी, ते अवलोकन करावी, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभू परमेश्वर. त्या वचनावर आधारित असं आमचं जीवन असावे, तू आम्हाला सामर्थ्याचा आत्मा आम्हाला दे प्रभूजी. हे वचन आम्ही इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला तू धीटपणाचा आत्मा दे प्रभू परमेश्वर. हो प्रभूजी, आज अनेकांना तुझ्या वचनाची ओढ आहे प्रभू परमेश्वर, आणि ते मिळत नाही प्रभू परमेश्वर. इथंपर्यंत तू आम्हाला घेऊन चल प्रभू परमेश्वर. तू नाही तर संपूर्ण वेळ मी तुझ्या हातामध्ये सोडून येतो प्रभूजी. केलेली स्तुती आराधना तू आशीर्वादित केली, मी तुझे आभार मानते. हो केल्या जाण्याचा प्रार्थना तू आशीर्वादित करणारं वचन तू आशीर्वादित कर. आणि पुन्हा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. प्रार्थना धन्यकार प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय पवित्र आणि गोड नावात करतो, म्हणून काय करतो. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा सर्वांनाच पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. या प्रियानो, फार सुंदर मग अशा आम्ही ते गीत गायले, ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. आणि या दयेबद्दल आणि प्रीतीबद्दल फार सुंदर लेखक म्हणतो, न्यायी तरी त्याची प्रीती. नाही, त्याची प्रीती न्यायी आहे. आणि आम्ही अनेकदा शिकलेलो आहोत की परमेश्वर आमचा नीतिमान न्यायाधीश आहे. आणि तो म्हणतो की थांग तिचं लागेना दयेचा. आणि तो म्हणतो प्रीती जरी न्यायी असली तरी ती सिंधू एवढी काय मोठी आहे. फार सुंदर या गीतामध्ये कडवेत. आणि तो म्हणतो बापावरी टेकताना लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. फार सुंदर आहे. आणि येशू ख्रिस्त आहे आणि त्याचा बाप परमेश्वर आहे. आणि तो म्हणता की बापावरी टेकताना लेकरांना हर्ष फार. फार सुंदर नातेसंबंध या ठिकाणी स्वर्गीय पित्याचे आणि ख्रिस्ताचा आहे. आणि मग ख्रिस्ताचे आम्ही वतनबंधू म्हणून आमचाही परमेश्वर नाही तर तो पिता आहे. आणि आज आम्ही त्या स्वर्गीय पित्याकडे आम्ही आज बघणार आहोत. आणि स्वर्गीय पिता कसा आहे आज
आम्ही शिकणार आहोत. आणि आज फादर्स डे आहे आणि नक्कीच आमचा पिता कोण आहे हे आम्ही ओळखणं, हे आम्ही जाणणं फार गरजेचं आहे. कारण प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला निवडलं. आमची लायकी नव्हती, आमची पात्रता नव्हती. आम्ही देवाच्या योजनेचे बाहेरचे होतो. आम्ही पापामध्ये मृत झालेलो होतो. पण परमेश्वरानं आमच्यावर दया केलेली. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जेव्हा आम्ही हे वचन वाचतो तेव्हा आम्हाला ते नातेसंबंध दिसतो, पित्याचा आणि पुत्राचा. आणि जगाच्या साठी त्यानं ख्रिस्ताला मानव करून या जगामध्ये पाठवलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्हाला जगातल्या लेकरांबद्दल परमेश्वराचं अंतःकरण दिसत आहे. प्रियानो, आज आम्ही त्याच स्वर्गीय पित्याबद्दल आज काही गोष्टी शिकणार आहोत. जेव्हा येशू ख्रिस्त या भूतलावर, तर माझं बायबल, येशू ख्रिस्त जेव्हा या भूतलावर होता आणि येशू ख्रिस्त चिन्ह चमत्कार करत होता आणि सुंदर प्रवचन देत होता आणि अनेक लोकांचं तारण होत होतं, भूत घालवत होता. आणि शिष्य चॅप्टर होते. जरा शिष्यांना माहित होतं की येशू ख्रिस्त भूत घालवतो, मेलेल्यांना जिवंत करत आहे, नाही का, आजारी लोकांना स्पर्श करत आहे आणि ते निरोगी होते. आंधळे दिसत आहेत, पांगळे चालत आहेत, कुष्ठरोगी बरे होत आहेत. आणि मग शिष्य म्हणले, आता आपल्याला पण तसं करायचं आहे. मग आता सगळं कसं काय विचारायचं, नाही का, आम्हाला भूत काढायला शिकू, आम्हाला हे काढायला शिकू. मग तिने जर अभ्यास केला येशू ख्रिस्ताचा आणि त्यांना समजलं की येशू ख्रिस्ताचं हे सगळं कार्य एका गोष्टीवर अवलंबून आहे. आणि पहाटे सगळे झोपले असायचे आणि मग हळूच एक जण शिष्य बघायचा, येशू ख्रिस्त आपला चाललेला आहे बाहेर, दार उघडून अरण्यात चाललेला आहे भल्या पहाटे. आणि मग कदाचित शिष्य त्याच्या मागे गेले, पहाटे पहाटे अजून सूर्य उगायचो आहे आणि कुठं जातोय. आणि कदाचित या शिष्यांनी लपून छपून बघितलं असावं की येशू ख्रिस्त आपल्या पित्याबरोबर बोलण्यासाठी तो अरण्यात जात आहे. आणि मग त्यांना समजलं, अरे येशू ख्रिस्ताचं नातेसंबंध परमेश्वराबरोबर सुंदर आहेत, पिता आणि पुत्रासारखे आहेत. आणि तो पहाटे जात आहे, एकांतात जात आहे आणि तो प्रार्थना करून परमेश्वराची इच्छा, पित्याची इच्छा जाणत आहे की बाबा दिवसभर मला काय काय करायचं आहे. आणि मग ते करण्यासाठी पिता त्याला सहाय्य करत आहे, त्याला सगळ्या गोष्टीचा पुरवठा करत आहे. आणि शिष्यांना समजलं, हा दिवसभर हे जे काय करतो त्याचं कारण कुठं आहे, त्याचं जे गुरुकिल्ली कुठं आहे, तर सकाळी पित्यावर असतो. आणि मग याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनापासून येशू ख्रिस्त प्रार्थनेबद्दल आहे. आता गुप्त प्रार्थनेबद्दल तो सांगत आहे. बघा, शिष्य आले त्याच्याकडे आणि म्हणले की आम्हाला प्रार्थना करायची शिकव. कारण या शिष्यांना माहित होतं की प्रार्थनेच्या जोरावर
आणि प्रार्थना आम्ही अनेकदा शिकलेलो आहोत की ती डायलॉग आहे, इट इज नॉट अ मोनोलॉग. आमच्या प्रार्थना मोनोलॉग आहे, आम्हीच बोलतो, परमेश्वर काय आमच्या बरोबर बोलत नाही. आम्हीच परमेश्वर तू हे केलंस, परमेश्वर तू हे केलंस, परमेश्वर हे मला दे, परमेश्वर हे दे, आणि मग आमच्या प्रार्थना लगेच संपवतो. तो बोलायच्या आधीच आम्ही तिथून उठून गेलेलो असतो. त्याला डायलॉग म्हणत नाही, तर त्याला मोनोलॉग. एक जणच कोणतरी बोलतो. पण ख्रिस्ताचं त्याच्या पित्याबरोबरचं नातेसंबंध पिता पुत्राचे होते आणि त्यांच्यामध्ये डायलॉग होता. म्हणजे ख्रिस्त त्याच्यावर बोलत होता, पिता त्याच्याबरोबर बोलत होता, आणि दोघं एकमेकाशी बोलत होते. त्याला डायलॉग ह्यांच्यामध्ये होता. आणि शिष्य म्हणतात की आम्हाला प्रार्थना करायची शिकव. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळणार आहेत. आणि आता येशू ख्रिस्त त्या प्रार्थनेतून त्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची त्याबद्दल तो शिकवत आहे. बऱ्याच वेळेस आम्ही लहानपणापासून प्रभूची प्रार्थना तोंडपाठ आहे, पण ख्रिस्त या प्रार्थनेतून त्या शिष्यांना त्या स्वर्गीय पित्याबद्दल सांगत आहे की तो त्या प्रार्थनेत त्या शिष्यांना त्यांचा पिता कोण आहे आणि त्यांचा पिता काय करू शकतो याबद्दल तो या प्रार्थनेतून शिकवत आहे. बघा, जोपर्यंत आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याला ओळखणार नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करणार नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याची कॅपॅसिटी काय आहे आणि तो काय करू शकतो हे जोपर्यंत आम्ही आमच्या अंतःकरणात जाणून घेणार नाही, तोपर्यंत आमच्या प्रार्थना या सगळ्या व्यर्थ आहेत. त्याचं कारण आहे की पित्याला न ओळखता आम्ही नुसतं मागायचं म्हणून मागतो. आणि म्हणून तो गाभा, ख्रिस्ती जीवनाचा गाभा जेव्हा ख्रिस्त त्याच्या शिष्यांना शिकवत आहे, बघा, येशू ख्रिस्तानं कुठेही भूत काढायची शिकवली नाहीये, आजारांना कसं बरं करायचं कुठंही शिकवलेलं नाहीये. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं की तिच्या शिष्यांना काय शिकायची गरज आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी करतील. आणि ख्रिस्तानं तीच गोष्ट त्यांना काय केलेली आहे, शिकवलेली आहे, आणि ती आहे प्रार्थना. प्रियानो, आणि या प्रार्थनेमध्ये आज या प्रार्थनेतूनच आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याकडे बघणार आहोत. आणि स्वर्गीय पिता काय आहे आणि त्याला आम्ही किती आदर देणं गरजेचं आहे त्याबद्दल आम्ही शिकणार आहोत. आणि निर्गम 20:12 मध्ये सांगितलेलं आहे की आपल्या बापाचं व आपल्या आईचा मान राख. बघा, परमेश्वरानं इस्रायल लोकांना आज्ञा दिल्या आणि त्या आज्ञेमध्ये फार महत्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे की आपल्या बापाचं व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. बघा, आम्ही निवास मंडपातून गोष्टी शिकत आहोत आणि परमेश्वरानं इस्रायल लोकांना फिजिकल, भौतिक आशीर्वाद दिले. त्यांना दूध आणि मध वाहणारा कनान देश दिला. परमेश्वराचे आशीर्वाद जिथं वाहत आहेत तो देश त्यांना दिला. पण परमेश्वर म्हणतो, फिजिकल जर तुला त्या कनान देशामध्ये जर तुला चिरकाल राहायचं असेल, जर तुला त्या आशीर्वादामध्ये
जोपर्यंत तू या भूतलावर आहेस तिथं जर तू चिरकाल राहायचा असशील तर तुला जगातल्या आई वडिलांचा काय राखला पाहिजे? मान राखला पाहिजे. जेव्हा आम्ही नव्या करारातले लोक आहोत, आमचं यरूशलेम कुठं आहे? स्वर्गीय यरूशलेम आहे. आमचं लक्ष कुठं लागलेलं आहे? सार्वकालिक जीवनाकडे लागलेलं आहे. आणि जर मला परमेश्वरानं देऊ केलेल्या सार्वकालिक जीवनामध्ये जर मला चिरकाल राहायचं असेल तर हे वचन मला सांगतं की आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याचाही मान राखला पाहिजे. बघा, जेव्हा आम्हाला आशीर्वादाची आम्ही अपेक्षा करतो, बघा प्रत्येक देवानं दिलेल्या आशीर्वादाला कंडिशन आहे की आम्ही देवावर प्रीती करावी, आम्ही देवाच्या आज्ञा पाळाव्या, आम्ही देवानं सांगितलेल्या वेगवेगळ्या आज्ञा. आता वडिलांचा आणि आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वराला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. म्हणजे त्या देशाशी तिथं चिरकाल राहण्याचा संबंध त्या एका आज्ञेवर परमेश्वरानं ठेवलेली आहे की जर तू ह्या जगामध्ये आई वडिलांचा मान राखशील तर तू या जगामध्ये चिरकाल राहशील किंवा या जगामध्ये तू आशीर्वादित होशील. आणि जर तू स्वर्गीय पित्याचा सन्मान करशील, जर तू स्वर्गीय पित्याच्या आज्ञेमध्ये राहशील तर जो देश तुला स्वर्गीय सार्वकालिक जीवन जे द्यायचं ठरवलेलं आहे परमेश्वरानं, त्या देशामध्ये त्या सार्वकालिक जीवनामध्ये तू चिरकाल राहशील. किती सुंदर परमेश्वराची योजना आहे. आणि म्हणून कौटुंबिक रचना देवाने ठरवलेली आहे. उत्पत्तीमध्येच आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरानं कुटुंब व्यवस्थेची काय केलेली आहे? निर्मिती केलेली आहे. आणि तिथं पिता पुत्राचं नातेसंबंध आहे, कुटुंबाचं नातेसंबंध आहे. आणि आज आम्ही जेव्हा नव्या करारातून ह्या जुन्या करारातील गोष्टी जेव्हा आम्ही उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्हाला समजतं की इफिसकराचं पत्र जेव्हा मंडळीला जो गुपित सांगत आहे तो म्हणतो की ख्रिस्ताबरोबर परमेश्वर आम्हाला काय केलेलं आहे? सवतन वारिस केलेला आहे. परमेश्वराचा वारिस कोण आहे? तर ख्रिस्त आहे. कारण तो त्याचा कोण आहे? एकुलता एक पुत्र आहे. आणि तुम्ही आणि आम्ही कोण आहोत? तर आम्ही ख्रिस्ताचे सहवारिस आहे. म्हणून इफिसकराचं पत्र आम्ही शिकतानाच आम्ही प्रस्तावनामध्ये शिकलेलो आहोत की आमचा उद्देश काय आहे परमेश्वराने तर ठेवलेला आहे की आम्ही एक दिवस ख्रिस्तासारखे बनणार आहोत. आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिमेचं बनणार आहोत आणि आम्ही ख्रिस्ताचे सवतन आम्हाला मिळणार आहे. म्हणजे परमेश्वराने जे ख्रिस्ताला दिलं त्याचे आम्ही वाटेकरी होणार आहोत. म्हणजे ख्रिस्ताला 10% दिलं आणि 90% आमच्याला विभागणी आलेली आहे, किंवा ख्रिस्ताला 90% प्रॉपर्टी दिलेली आहे आणि 10% आम्हाला दिलेला आहे, असं काय नाही. ख्रिस्ताला 100% दिलेला आहे आणि ख्रिस्तात आम्हाला सवतन करून ख्रिस्ताबरोबर 100%ची काय झालेले आहे? वारिस आम्ही झालेलो आहोत. ही परमेश्वराची आहे. आणि म्हणून कौटुंबिक व्यवस्था परमेश्वरानं उत्पत्तीमध्येच काय केलेलं आहे? ठरवून दिलेले आहे. आणि येशूने या ठिकाणी आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर काय केलेलं आहे? प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून आमचे पृथ्वीवरील पिता पुत्रांचे नाते निर्मितीमध्येच योजलेलं आहे. आणि जेव्हा मी या प्रार्थनेचा अभ्यास करतो, पुत्र आणि पिता यामध्ये सुद्धा आम्हाला महत्वाच्या गोष्टी, महत्वाचे धडे आम्हाला पाहावयास मिळतात. आणि म्हणून पितृदिनी या प्रभूच्या प्रार्थनेमधून आम्हाला काय गोष्टी पाहायला मिळतात आज आम्ही पाहणार
आहोत. आता बघा, नववं वचन सांगते, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. आता बघा, ओपनिंग स्टेटमेंटच तो करत आहे की तुम्ही कुणा कुठल्या आयऱ्या गैऱ्याकडे तुम्ही जात नाही. तुम्ही रॅन्डमली कुणास तरी प्रार्थना करायची आहे म्हणून तुम्ही करत नाही. तर तो म्हणतो, पहिली गोष्ट तो म्हणतो की तुम्ही कुणाला प्रार्थना करत आहात हे तुम्ही नीट समजून अंतकरणात घ्या. तो म्हणतो ते स्वर्गातील पित्याबद्दल बोलत आहे. तो म्हणतो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता एक लेकरू म्हणून, तुम्ही देवाला तुमचा स्वर्गीय पिता म्हणून त्याला काय करा, संबोधा. बघा, जेव्हा आम्ही स्वर्गीय पित्याकडे बघतो, तो देव आहे, सर्व समर्थ परमेश्वर आहे, सर्व सत्ताधारी, सर्व ज्ञानी, सर्व समर्थ परमेश्वर आहे. पण लेकरांबरोबर त्याचा नातेसंबंध पित्याचे आहेत. पण आम्ही शिकलो आज गीतांमधून की जरी त्याची प्रीती न्यायी जरी असली तर ती सिंधू एवढी काय आहे, मोठी आहे. तो म्हणतो हे जाणून घ्या. बघा, परमेश्वर एक चांगला पिता म्हणून आमच्यासाठी आहे. आणि जगामध्ये सर्वजण जे लेकर पुरुष आहेत ते पोटेन्शियल आहेत की पिता बनणार आहेत, नाही का? बरोबर आहे ना? किती लहान असेल तर त्याचं लग्न होणार आहे आणि तो काय होणार आहे, पिता होणार आहे. जसं प्रत्येक मुलगी ही पोटेन्शियल कोण आहे, माता आहे, तसा प्रत्येक पुरुष हा कोण आहे, एक पोटेन्शियल पिता आहे. आणि आज म्हणून जे पिता आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे सर्वांसाठीच आजचा संदेश आहे. बघा, स्वर्गीय पिता स्वर्गात आहे आणि जगामध्ये सुद्धा कौटुंबिक व्यवस्था परमेश्वराने ठेवलेली आहे. कारण ते छाया आहेत, स्वर्गात जे आहे तेच पृथ्वीवर आहे. आणि ही छाया आहे, छाया आहे, वास्तविक स्वरूप महत्वाचं आहे, नाही काय? आता तुम्ही आणि आम्ही पिता आहोत, पण आमच्यामध्ये बऱ्याच कमतरता आहेत, नाही का? कदाचित आम्ही चांगले पिता होऊ शकत नसेल, कदाचित आम्ही प्रयत्न करत असू पण त्या परिपूर्णतेला आम्ही पोचलेला नसणार आहे. कदाचित आम्ही जे करत आहोत, नाही का, परमेश्वर किती चांगला काय काय करतो, पण कधी कधी आम्हाला किंमत आहे का, नाही आहे. तसं किती आम्ही करत असू, आमच्या लेकरांना तिची किंमत नसेल. किंवा जसं आम्ही पित्याबरोबर, स्वर्गीय पित्याबरोबर बंडखोरी करतो, तसं कदाचित आमची लेकरं आमच्याबरोबर बंडखोरी करत असतील. पण पवित्र शास्त्रामध्ये हे सगळ्यांचा उल्लेख अशासाठी केलेला आहे की प्रत्येक, आज आम्ही पितृदिनाबद्दल जेव्हा आम्ही फादर्स डे मध्ये बघत आहे, प्रत्येक जगातल्या पित्याने त्या स्वर्गीय पित्याकडून शिकावं आणि जगात स्वर्गीय पित्याचे गुण वैशिष्ट्य आम्ही बघून ह्या जगामध्ये जर आम्ही पित्याच्या भूमिकेत आहोत तर आम्ही परमेश्वराला अनुकरण करून त्याचे गुण आमच्यामध्ये घेणं हे आज पिता म्हणून काय आहे, गरजेचं आहे. म्हणून पृथ्वीवरील या जगातील वडिलांनी, पित्यांनी ह्या स्वर्गीय पित्याकडे पाहावं. आणि जेव्हा बघणार आम्ही, नक्कीच आम्हाला आमच्यामध्ये काय दिसणार आहे, कमतरता दिसणार आहेत. पण या जगामध्ये सोपं नाहीये. आज आम्ही शिकणार आहोत की जर आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये पडू, स्वर्गीय पित्या जसा आहे तसं जर आम्ही आमच्या आचरणामध्ये जर आणलं तर नक्कीच एक चांगली ख्रिस्ती पिढी, एक चांगला समाज घडवण्यामध्ये एक जगातला वडील किंवा जगातला पिता
जसं आम्ही मायवारच्या दिवशी मातेंची जबाबदारी बघितली, तशी पित्यांची जबाबदारी म्हणून इथं दोघांना जोडलेलं आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये पिता आणि आई आणि वडील यांचा जर मान राख, नुसता वडिलांचा मान राख म्हणले का, आई आणि वडील, आणि म्हणून माता आणि पिता या दोघांची तेवढीच काय आहे जबाबदारी या समाजामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा बघतो की पिता आमचा स्वर्गीय पिता आहे, आणि म्हणून तो सुरुवातच करत आहे की हे आमच्या स्वर्गीय पित्या. आता का ख्रिस्त म्हणत आहे, तर ख्रिस्त यासाठी तो म्हणत आहे, प्रार्थना करतानाच तुम्ही त्या पित्याकडे जेव्हा मागता तेव्हा हे लक्षात ठेवा की परमेश्वर जो स्वर्गीय पिता आहे तो तुमच्यावर प्रीती करतो. योहान 3:16 म्हणतं, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. बघा, नुसतं प्रीती केली नाही, तर प्रीती आहे याचं कृतीमध्ये ख्रिस्त देवानं काय केलेलं आहे, कार्य केलेलं आहे आणि कृती केलेली आहे की त्यानं दिलेलं आहे. आता दिलं, पण तेही काय दिलेलं आहे, अति मौल्यवान त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. प्रियानो, तो काळजी करतो, तो आमची काळजी घेतो. म्हणून परमेश्वर म्हणतो की तो पिता आहे, तो जगावर त्यानं प्रीती केलेला आहे. आणि प्रार्थनेमध्ये ख्रिस्त शिष्यांना शिकवत आहे, तुम्ही त्या परमेश्वराकडे प्रार्थना करा. आणि परमेश्वर कोणतरी शक्ती नाही आहे, तर तो तुमचा पिता आहे, हे तुम्ही कधी विसरू नका. तो तुमची काळजी घेतो. पुढंच त्याच मत्तई 6 मध्ये आणि 26व्या वचनामध्ये तो म्हणतो, आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, ते कोठार साठवित नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो. आता इथं येशू ख्रिस्त म्हणतो, तरी त्या पक्ष्यांचा स्वर्गीय पिता नाही, तो म्हणत काय म्हणतो, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्या पक्ष्यांना सुद्धा खायला घेतो. तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? हा आमचा बाप आहे प्रियानो, हा आमचा पिता आहे जो पक्ष्यांना सुद्धा खायला घालतो. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही तर त्याचे लेकरं आहात, त्यानं तुम्हाला जन्म दिलेला आहे, तुमची तो किती चांगल्या रीतीनं काळजी घेणार आहे. आज आम्ही जग आणि जगातल्या गोष्टींकडे बघतो, पण येशू ख्रिस्तान तिच्या शिष्यांना एक गोष्ट शिकवली, जग आणि जगातल्या गोष्टीकडे बघू नका, तर तुमच्या त्या स्वर्गीय पित्याकडं लक्ष द्या, कारण तो तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. 34व्या वचनामध्ये तो म्हणतो, यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. तो म्हणतो उद्याची काळजी करू नका. बघा, ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही उद्याची काळजी, नंतरची काळजी एवढी करतो की आत्ता परमेश्वराबरोबर जगायचं विसरतो. परमेश्वराला मान देणं किती महत्वाचं आहे. परमेश्वर म्हणतो, तू उद्याची काळजी करू नकोस, तू आज माझ्याकडे ये, आज तुला मी देतो. आणि परमेश्वराचं कार्य आम्ही अनेक ठिकाणी बघितलो, तो उद्याचं तुम्हाला काही देत नाही. रोजची भाकर रोज तुम्हाला देणार आहेत, हा आमचा परमेश्वर आहे. तसंच आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी
परमेश्वर रोज आम्हाला तो आणि तो इतका समर्थीशाली आहे, तो आम्ही झोपेत असतानाही आमच्यासाठी काम करत आहे. झोपेत असतानाही आमच्या मागण्या पूर्ण करणारा, आमच्या गरजा पूर्ण करणारा आमचा परमेश्वर आहे. कधी आम्ही त्या पित्याला पिता म्हणून त्या नातेसंबंधात बघितलंय का? कधी आम्ही पिता म्हणून त्याच्याकडे गेलो आहे का? कधी आम्ही त्या पित्याकडं त्या भावनेनं गेलो आहोत का? प्रियानो, देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. आणि फार महत्वाचं आहे, देव जेव्हा मी देवाच्या प्रीतीबद्दल बोलतो, रोमकरास पत्र 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं, परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. बघा, त्या पित्यानं आमच्यावर कृपा केलेली आहे. आमच्यावर दया केलेली आहे आणि त्याचं प्रमाण हे दिलं की येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलेलं आहे. बघा, ख्रिस्ताने आमच्यावरील स्वप्रमाण, प्रेमाचं स्वप्रमाण पटवण्यासाठी की बाबा, बाप म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. एखादी गाडी घोडा दिलं नाही, एखादा त्यानं मोबाईल दिला नाही, बाबा मी तुझ्यावर किती प्रीती करतो, बघ मी तुला मोबाईल दिलाय म्हणून. देवानं त्याच्याकडे जे मौल्यवान होतं, आपलं लेकरू, आपला पुत्र, तोही त्यानं राखून न ठेवता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे. हे त्याचं प्रेम आहे. जर त्यानं आम्हाला त्याचा पुत्र सुद्धा राखून ठेवला नाही आमच्यावर प्रेमा खातर, अशी कोणती गरज आहे आमची आज, जी गरज परमेश्वर पिता म्हणून पूर्ण करू शकत नाही? जगातली कुठलीच गोष्ट नाही जी परमेश्वर आम्हाला पुरवू शकत नाही. आज आम्ही त्या प्रीतीला सन्मान देत आहोत का? फक्त फादर्स डे दिवशी जगातल्या पित्यांना सन्मान द्यायचं, फादर्स डेच्या दिवशी स्वर्गीय पित्याला सन्मान द्यायचं नाही. प्रियानो, आम्ही रोज प्रतिदिनी आम्ही आमच्या परमेश्वराला, स्वर्गीय पित्याला आणि जगातल्या पित्याला, जर आम्ही जगातल्या पित्यावर जर प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या स्वर्गीय पित्यावर काय प्रेम करणार? जर स्वर्गीय पित्याची, जर जगातल्या पित्याची ओळख जर आम्हाला नीट केली करून घेत नाही आपण, तर न दिसणाऱ्या स्वर्गीय पित्याची आम्ही ओळख कशी करून घेणार? आणि म्हणून आम्हाला देवाची प्रीती ओळखणं, तो पिता म्हणून आमच्यावर कशा प्रकारे प्रीती करतो. यिर्मया 31:3 सांगते, मी सर्व काळी प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. बघा, आमचा स्वर्गीय पिता म्हणतो, मी तुझ्यावर, तू माझ्यासाठी गाणं गायलास म्हणून तुझ्यावर मी प्रीती करतो, तू माझ्याबरोबर चांगलं वागलास म्हणून मी तुझ्यावर प्रीती करतो, वाईट वागलास मी तुझ्यावर दोष देतो. काय म्हणतो तो? मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्यानं जवळ केले आहे. प्रियानो, परमेश्वरानं आम्हाला जवळ अशासाठी केलेला आहे की त्यानं आमच्यावर सार्वकालिक प्रेम वृत्तीनं प्रेम केलेला आहे. तो आमचा पिता आहे जो सार्वकालिक प्रेम वृत्तीनं आमच्यावर प्रीती करतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्याच्या प्रार्थनेची सुरुवातच मग करत आहे की तो, हे आमच्या स्वर्गीय पित्या, तो म्हणतो, हा स्वर्गीय पिता कोण आहे? आम्ही इतकं पाठ केलेलं आहे ते प्रभूची प्रार्थना की आम्ही कडकड 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 म्हणतो आणि संपतो आणि आम्हाला वाटलं की झालं.
पण ही प्रार्थना हा नमुना आहे. जसा निवास मंडपाचा नमुना आहे जे आम्ही शिकत आहोत. निवास मंडपाचा नमुना काय आहे? देवाच्या समक्षतेत कसं जायचं स्टेप बाय स्टेप तुम्हाला या नमुन्यातून दिलेला आहे. तसं हा प्रार्थनेचा नमुना आहे. अशा प्रकारे प्रार्थना करा, म्हणजे ह्या नमुन्या प्रकारे काय करा, प्रार्थना करा. पण आम्ही त्या नमुन्या म्हणून प्रार्थना करत नाही, हा नमुनाच प्रार्थना करतो. हा सगळ्यात मोठी चूक आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून करत आहे. जेव्हा तो म्हणतो की हे स्वर्गीय पित्या, हे जेव्हा तो म्हणतो तेव्हा आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये तो देव पवित्र आहे आणि देव आमचा स्वर्गीय पिता आहे हे आम्ही जाणावं. एक तासभर आम्ही प्रार्थनेमध्ये तो किती आमचा चांगला परमेश्वर आहे. प्रभूची प्रार्थना म्हणली 1 मिनिटात प्रार्थना संपणार आहे, पण जेव्हा आम्ही परमेश्वर कोण आहे, जेव्हा आम्ही प्रार्थना मोजायला लागतो, त्याचे गुण मोजायला लागतो की तो स्वर्गीय पिता आहे, मग पिता माझ्यासाठी काय काय करू शकतो हे जेव्हा मी माझ्या अंतःकरणात विचार करायला लागतो. मला सांगू द्या, 1 तास फक्त एका मुद्द्यावर तुमचे 1 तास कसे गेले, 2 तास कसे केले, त्यानं तुमच्यावर आतापर्यंत किती चांगुलपण केलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वरानं कसं कसं कार्य केलेलं आहे, हे जेव्हा आम्ही गणू लागतो अंतःकरणात, आमच्या प्रार्थना 1 तास नाही 2 तास 3 तास होतात. आणि म्हणून प्रार्थनेचं गमक काय आहे, तर हे नमुना आम्ही फॉलो करायचा आहे. आणि या नमुन्यात काय सांगितलेलं आहे की त्याची प्रीती बघा अमर्याद आहे. इफिस्करास पत्र मंडळीला दिलेला आहे. तो म्हणतो तरी देव दयाळू आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. 3 अध्याय 18 वचन सांगतोय त्याच्या प्रीतीबद्दल. तो म्हणतो की तिची रुंदी, लांबी, खोली, उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनास समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतपत परिपूर्ण व्हावे. बघा, जगातला कुठलाही पिता परिपूर्ण नाही, कारण स्वर्गीय पित्याचं स्टँडर्ड पृथ्वीवरील पित्यांनी असावं असं परमेश्वराची इच्छा आहे. पण आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत. आम्ही हळूहळू काय करत आहोत, स्वतःचं परिवर्तन आम्ही ख्रिस्तासारखं बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मग पिता कोण आहेत, जे पिता आहेत त्यांनी स्वर्गीय पित्याला इमिटेट करणं ही काय आहे गरजेचं आहे. आणि ही प्रीती कशी आहे, तिची खोली, रुंदी, उंची किती, तो म्हणतो ही बुद्धीस अगम्य अशी देवाची जी प्रीती आहे ती तुम्ही ओळखून घ्यावयास तुम्ही काय करावं, शक्तिमान व्हावं. प्रियानो, शक्तिमान कधी होतो आम्ही, ज्यावेळेस आम्हाला समजतं की देव आमचा पिता आहे आणि त्यानं आमच्यावर काय केलेलं आहे, प्रीती केलेली आहे, अमर्याद प्रीती आहे. त्याच्या प्रीतीला थांग लागत नाही. म्हणून तो म्हणतो जरी तिची प्रीती न्यायी असली तरी ती सिंधू एवढी मोठी आहे. फार महत्वाचं आहे. आणि योहान 31:1 आम्ही बघितलं मगाशी. आणि जगातील सौख्यावर त्याचे प्रेम होते, ते त्याने शेवटपर्यंत केले, न बदलणारे प्रीती आहे. आणि देवाची प्रीती इब्रिकरास पत्र 12 अध्याय 6 वचन सांगतं, ती शिस्त लावणारी प्रीती आहे. कशी आहे, शिस्त लावणारी प्रीती. देवाची प्रीती शिस्त लावणारी प्रीती आहे, नाही काय. कधी कधी स्वर्गीय पिता काय करतो, आम्ही चुका लागलो की आम्हाला फटके मारतो, आणि जितकं जास्त चुकू तितकं जास्त फटके मारतो. पूर्वीच्या काळी छडी लागे छमछम विद्याई गम गम हे वाक्य होतं, नाही का. आता नाही, छडी मारल तो शिक्षक कामावरनं काढला जातो.
बापांनी मुलांना मारायचं नाही. बापांनी मुलांना शासन करायचं नाही. मुलं डिप्रेशनमध्ये येतात. हे डिप्रेशनचं फेड जे आले की नाही, हे सगळं हे आहे बरं का. देवामध्ये काय नाही आहे. पूर्वीचे आजा आजोबांच्या काळातले आई वडील आणि पोरांचं कसं असायचं बघा, आणि आत्ताचं बघा. गळ्यात गळा हात घालून पोरं बापावर फिरतात. सगळ्या गोष्टी बाप पोरं एकत्र बसून करतात. मग बापाला पोराची किंमत नाही, पोराला बापाची किंमत नाही. पण आमचा स्वर्गीय पिता तसा नाही. इस्रायल लोकांना घेऊन आलं नाही का, मिस्रातून बाहेर काढलं. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ. स्वर्गीय पिता त्यांच्याबरोबर होता. पाण्याची कधी कमतरता पडली नाही, खायाची कधी कमतरता पडली नाही, हा का. आणि चाललेले आहेत. आणि मग काय करायला लागले, आगाऊपणा करायला लागले. सगळं बाप द्या लागलाय. मग जरा अंगात आलं त्यांच्या. किरकिर पिरपिर चालू झाली. मग परमेश्वर लगी ग बसला का नाही, छडी मारायला चालू केला. असं आहे काय, मग फिर जरा उन्हात. मग उन्हात घर 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 फिरवायला आला. 40 वर्ष फिरवलं. मग जरा सुधारले. मग जे जोशवा जनरेशन विश्वासणारे गेले, कनानात पोचले, सगळं व्यवस्थित झालं. राज्य बिज्य वाटून घेतले, सगळं चाललं. परत परमेश्वरानं सगळं दिलं. तोपर्यंत देतोय तोपर्यंत त्या दिवसापुरतं लय भारी असतंय. परमेश्वराचे गुणवैशिष्ट्य गायचे. बाबा परमेश्वरा फार छान आम्हाला वाचवलं नाही का. जगात कसं बापाने दिलं म्हणजे त्या दिवशीच लय गोड पापाबरोबर झालं. एक 4-8 दिवस गेले की परत ओरिजिनल टोनवर येते. मग परत परमेश्वराने घेतलं काय, चाबू घेतला. आता नाही, आता फिरवणार नाही तुम्हाला, आता तुम्हाला गुलामगिरीत पाठवणार. गुलामगिरीतनं काढलं, बाबेलला पाठवलं. जा त्यांना घेऊन जावा, राबवा त्यांना, पश्चाताप करू देत, त्या पित्याची किंमत त्यांना समजू दे. समजली. परमेश्वरानं परत त्यांना घेऊन आलं. आज आम्ही त्याचे लेकरं आहोत. प्रियानो, परमेश्वर न बदलणारा परमेश्वर आहे. जगातल्या रूढी परंपरा बदलतील, आणि या जगातल्या ज्या बदलत्या रूढी परंपराप्रमाणे परमेश्वर बदलत नाही. काल, आज आणि युगानुयुग परमेश्वर सारखा आहे. तेव्हा त्यानं फटके मारले, आजही तो फटके मारणार आहे, मारत आहे आणि मारतच राहणार. जर आम्ही चुकीच्या गोष्टी करत असू तर फटके मारणार. पण एक लक्षात ठेवा, ही जी शिस्त लावणारी प्रीती आहे, काय आहे, शिस्त लावणारी प्रीती आहे, द्वेष नाही. परमेश्वर जेव्हा आम्हाला शासन करतो, परमेश्वर आम्हाला जेव्हा फटके मारतो, ह्याच्या माग त्याची प्रीती आहे हे लक्षात ठेवा. त्याची इच्छा आहे की तुम्ही पश्चाताप करावं आणि तुम्ही माघारी त्याच्याकडे यावं. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या प्रार्थनेच्या सुरुवातीलाच ह्या गोष्टी सांगत आहे की पहिली गोष्ट तुम्ही काय करा, की त्या देवाची प्रीती ओळखा. देव तुमचा कोण आहे, जगासाठी तो कोण आहे त्याच्याशी तुमचा संबंध आहे. तुमच्यासाठी तो कोण आहे, की तो म्हणतो की तो स्वर्गीय पिता आहे. स्वर्गीय पिता आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही देवाच्या प्रीतीपासून दूर असतो, बघा, जर देवाची प्रीती माझ्यात नसेल तर माझ्यामध्ये दुसरी गोष्ट असते, ती म्हणजे भय असते. बघा, देवावर जर माझा विश्वास नसतो तर माझ्या ठिकाणी तिथं भीती असते. आता काय होईल, मग काय होईल, आता पुढं कसं करू, आता काय करायचं, पुढचं काय काळजी. पण जेव्हा मला माहित आहे की माझा भरोसा मी कुणावर ठेवलेला आहे, माझा भरोसा
त्या स्वर्गीय पित्यावर आहे आणि तो माझी काळजी घेत आहे. तो म्हणतो उद्याची काळजी करू नका, उद्याची काळजी करू नका, उद्याच उद्या बघूया. आणि म्हणून प्रार्थना पण किती सुंदर पवित्र शास्त्रात प्रार्थना आहेत. जसं बळ तसं मला तू काय कर, सामर्थ्य दे. आजच्या दिवसाचं जसा दिवस तसं मला काय कर, तू मला आशीर्वादित कर, तसं मला बळ दे. ही प्रार्थना आहे. जसा दिवस म्हणजे आजचा दिवस कसाही असो, तुमचा लहान असो, कधी कधी आम्हाला मोठा दिवस वाटतो नाही का, दिवस संपत नाही. जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा दिवस संपत नाहीत, त्यावेळेस आमच्या दृष्टीने तो दिवस फार मोठा असतो नाही का. परमेश्वर म्हणतो मी तुला तुझा जेवढा दिवस आहे तेवढं बळ देणार आहे. कधी कधी आजचा दिवस कसा गेला समजत नाही. परमेश्वर म्हणतो तेवढ्यासाठी जेवढं बळ लागणार होतं तेवढं देतो. म्हणून परमेश्वर आम्हाला आमच्या गरजेपेक्षा जास्त कधी देत नाही आणि आमच्या गरजेपेक्षा कमी कधी देत नाही. हा आमचा स्वर्गीय पिता आहे. आणि म्हणून आम्ही उद्या काय करावं, आणि मग बरेच लोक उद्याच्या काळजीसाठी आजचे आशीर्वाद गमावतात. आज परमेश्वरानं मला काय द्यायचं आहे ते मी न घेता मी उद्याच्या काळजी करत जगामध्ये फिरतो. आणि मी आज परमेश्वरानं मला काय द्यायचं होतं, आणि परमेश्वर जेव्हा मला देतो ते बहुमूल्य गोष्टी देतो. लक्षात ठेवा, तो स्वर्गातील आशीर्वाद आम्हाला देत असतो. इस्रायल लोकांना तिने गव्हाच्या भाकऱ्या चपात्या दिल्या नाहीत. काय दिलं? स्वर्गातून उतरलेला मान्ना, जे देवदूतांचं खाणं आहे ते परमेश्वरानं त्यांना दिलं. इफिस्कारास म्हणतो की जगाच्या स्थापनेपूर्वीच आम्हाला स्वर्गातील सगळे आशीर्वाद दिलेले आहेत, कारण ते ख्रिस्ताला दिलेले आहेत. आणि ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही वतनबंधू झाल्यामुळे त्याचे आम्हालाही ते मिळालेले आहेत. पण कधी मिळणार आहेत? जेव्हा आम्ही त्या पित्याकडे जाणार आहे. आणि म्हणून या पितृदिनानिमित्त आम्ही पहिली गोष्ट समजून घ्यावी की ज्या परमेश्वराची आम्ही आराधना करत आहोत, ज्या परमेश्वराची उपासना आम्ही करत आहोत, ज्याला भेटायला तुम्ही आणि आम्ही आलेला आहात, तो आमचा स्वर्गीय पिता आहे. आणि म्हणून स्वर्गीय पिता जे काही आमच्यासाठी करत आहे त्याचं रोज आम्ही स्तुती करणं, आमच्या मुखात त्याच्यासाठी नेहमी स्तवन असणं, त्याचं कौतुक आम्ही नेहमी करणं, हेच ओठाचं फळ आणि स्तुतीचा येत नाही. स्तुती काय आहे? स्तुती म्हणजे परमेश्वर पित्यानं आमच्यासाठी जे काय केलेलं आहे ते आम्ही मुखानं कबूल करतो. ही तर स्तुती आहे. परमेश्वर तू हे केलंस, तू हे केलंस, तू हे केलंस माझ्यासाठी. हा तर येत नाही, आम्हाला अर्पण करायचं आहे. आज करतो का? फक्त पितृदिनी फादर्स डेलाच आम्हाला पित्याची आठवण येते का? नाही. परमेश्वर ख्रिस्त म्हणतो रोजच्या प्रार्थनेमध्ये आम्ही त्या देवाची, जो आमचा पिता आहे, त्याची काय करावं? आम्ही आठवण करावी आणि त्यानं केलेल्या प्रत्येक कार्याची आम्ही काय करावे? स्तुती करावी. 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुझं राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आता आमच्या प्रार्थना बघा, आमच्या प्रार्थना असतात तुझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर माझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या इच्छेप्रमाणे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. परमेश्वर म्हणतो अरे तुला आता ती गरज नाही आहे, मी तुला देणार आहे पण आता नाही, पण नंतर देणार नाही, मला द्याच. मग परमेश्वराचं एक लिमिटेशन आहे. बघा, परमेश्वर 2 प्रकारे देतो. एक, आम्ही प्रार्थनेबद्दल शिकलोय की आमच्या कोणत्या प्रार्थना ऐकल्या जातात जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो
तेव्हा आमच्या प्रार्थना ऐकल्या जातात. ही एक प्रार्थना आहे जी आम्ही मागितल्या मिळते, कारण परमेश्वराला ती द्यायची असते. जेव्हा मला समजतंय की मला परमेश्वराची द्यायची इच्छा आहे, मी ते मागतो, परमेश्वर मला देतो. त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा मी मागतो, म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे जेव्हा मी मागतो ते मला मिळतं. पण कधी कधी आम्ही इतकं परमेश्वराला इरिटेट करतो, मला हे दे 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 दे. परमेश्वर म्हणतो थांब, तुला देतो. आणि मग ते बळजबरीनं मागितलेलं पण परमेश्वर कधी कधी देतो. जसा इस्रायलाला परमेश्वराची इच्छा होती की त्याने राजा म्हणून परमेश्वराला स्वीकारावं, आणि परमेश्वर जसं चालवत आहे तसं इस्रायल राष्ट्राने चालावं. पण इस्रायल लोकांनी काय प्रार्थना केली परमेश्वराकडे? नाही, परमेश्वरा, जगात सगळ्या राज्यांकडे राजे आहेत, सगळ्या राष्ट्रांकडे राजे आहेत, आणि ते दिसतात चांगले, तलवार बिलवार घेऊन राजेशाही फिरवत आहेत, नाही का आम्हाला पण राजा पाहिजे. बघा, परमेश्वराची इच्छा नव्हती, परमेश्वरानं त्याच्या इच्छेविरुद्ध त्यांची मागणी मान्य केली. म्हणजे त्यांची प्रार्थना परमेश्वराची इच्छा नसतानाही त्यांना दिली. सगळ्यांनाच पस्तावायला लागलं. लक्षात ठेवा, इस्रायल लोकांना पस्तावले शाऊलाला राजा केला म्हणून, आणि परमेश्वर स्वतः पस्तावलेला आहे. बघा, कधी कधी आम्ही आमच्या इच्छा परमेश्वराची इच्छा म्हणून, आम्ही इतकं, ह्या पॉलिटिकल माणसं आहे माहिती आहे ख्रिश्चन लोक. मला प्रार्थनेत दाखवलं आणि परमेश्वराची हीच इच्छा. अरे परमेश्वर इच्छा नाही, ही मुळात तुझी इच्छा आहे. परमेश्वर किती सांगत असतोय अरे. आणि बघा परमेश्वर आपण कसा बोलतो बघितलंय आपण, नाही का? 3 प्रकारे परमेश्वर बोलतो, नाही का? मग ते बोलत असतो, मग आम्ही मुद्दाम त्याला कानाडोळा करायचा. बघा, आपल्याला जे मनाचं करायचं असतंय तेव्हा किती कोण सांगो, ऐकत नाही. आणि मग आमच्याच इच्छा आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराची इच्छा काय आहे. आणि लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच त्याचं बायबलला कॉन्ट्राडिक्ट करत नाही. आणि म्हणून जर मला देवाची इच्छा समजून घ्यायची आहे, मला बायबल वाचायला पाहिजे. आम्ही पेंटिकॉस्टचे 2 संदेश, आम्ही 2-2 तास, आपण 2-2 सेशन आपण घेतले. काय होतं त्याचा उद्देश? की आम्ही परमेश्वर कार्य कसं करतो, आणि जेव्हा आम्ही देवामध्ये चालतो त्याचं वचन आमच्या अंतःकरणात लिहिलं जातं. आणि जेव्हा आम्ही प्रार्थनेला बसतो, आमच्या गरजा बोलायला लागतो, परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून बोलायला लागतो, आणि ही प्रार्थना कर म्हणून सांगायला लागतो. आणि मग आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, आता इथं काय लिहिलंय? तुझं राज्य येवो. आता हे भविष्याबद्दल बोलत आहे. आता ख्रिस्त काय म्हणत आहे की प्रार्थना अशी कराय की तुझं राज्य येवो. येशू ख्रिस्त थोडक्यात सांगत आहे की आपला उद्याचा दिवस त्याच्यामध्ये सुरक्षित आहे, म्हणून तुम्ही प्रार्थना करा की तुझा दिवस लवकर येवो, तुझं राज्य लवकर येवो, कारण आम्ही तुझ्यामध्ये सुरक्षित आहोत. बघा, आम्हाला गुन्हेगारी कंटाळा आलेला आहे, आम्हाला हिंसा रोज चाललेल्या आहेत, आम्हाला कंटाळा आलेला आहे, आमच्या जीवनात दुःख आहे, आम्हाला कंटाळा आलेला आहे. पण तो म्हणतो की तुझं राज्य येवो लवकर, म्हणून प्रार्थना करा, कारण त्याच्या राज्यामध्ये आमच्यासाठी चांगल्या त्या योजना आहेत. देवाचं वचन सांगते, तुझ्यासाठी माझ्याजवळ चांगल्या त्या योजना आहेत. पण कधी? जेव्हा आम्ही त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहे, जेव्हा त्याची इच्छा आम्ही स्वीकारणार आहे. आमच्यासाठी त्याच्याकडं चांगल्या त्या योजना आहेत. यशायाचं पुस्तक 11 अध्याय आणि 1 वचनापासून फार सुंदर परमेश्वराची योजना आमच्यासाठी आखलेली आहे. तो म्हणतो, यशायाच्या बुंद्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. आता हे ख्रिस्ताबद्दल भविष्य आपण अनेकदा बघितलेलं आहे. परमेश्वराचा आत्मा, बघा, येशू ख्रिस्त 7 समयांमध्ये आहे, नाही का? आणि आम्ही बघितलं 7 समया कशाच्या आहेत, तर त्या पवित्र आत्म्याचं दर्शक आहे.
आणि योहानानं आम्ही बघितलं पेंटिकॉसच्या दिवशी त्याच्या भोवती काय होते 7 आत्मे होते. आता तो ख्रिस्ताबद्दल सांगितलेला आहे की त्याच्या ठाई काय असणार आहे, देवाचा आत्मा असणार आहे, सुज्ञानाचा आत्मा असणार आहे, समंजसपणाचा आत्मा असणार आहे, सुसंकल्पाचा आत्मा असणार आहे, सामर्थ्याचा आत्मा असणार आहे, देवाच्या ज्ञानाचा आत्मा असणार आहे, भयाचा आत्मा त्याच्यावर राहणार आहे. किती आहेत? 7 आहेत. 7 आत्मे परिपूर्ण. यशाया 11:1 पासून मी वाचत आहे. तो दुर्बळांचा न्याय यथार्थाने करील आणि पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूपी वेत्राने पृथ्वीला ताडण करील, आपल्या मुखाच्या फुंकरीने दुर्जनांचा संहार करील. नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करड्याजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील. त्यांना लहान मूळ वळील. गाय व अस्वल एकत्र चरतील, त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, तहानेले बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. वाचा जरा पुढचं माईक घेऊन. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थान तुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावेल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या समय असे होईल की राष्ट्रांकरता ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. 11. त्या समय असे होईल की अशूर, मिसर, पत्रोस, कुश, एलाम, शिनार, हमात व समुद्रतीरीचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसऱ्यांदा सोडवेल. तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व पृथ्वीच्या चारही दिशांकडून इस्रायलातल्या घालवून दिलेल्यास एकवट करील व यहुद्यातल्या परागंदा झालेल्यास गोळा करेल. इफ्राईमचा मत्सर नाहीसा होईल, यहुदाचे वैरी उच्छेद पावतील. इफ्राईम यहुदाचा हेवा करणार नाही व यहुदा इफ्राईमाशी विरोध करणार नाही. ते पश्चिमेकडील बलिष्ठांच्या खांद्यावर खालाटीवर झडप घालतील. ते एकत्र होऊन पूर्व देशियास लुटतील. आदोम व मवाब यास हस्तगत करतील. अम्मोनी त्यास वश होतील. परमेश्वर मिस्री समुद्राची खाडी नष्ट करेल. तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदीवर फरातावर परजील. त्यावर प्रहार करून त्याचे 7 फाटे करील. त्यावरून लोकास जोडे घालून जाता येईसे करील. मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्रायलास जसा मार्ग झाला तसा त्याच्या अवशिष्ट लोकास अश्शुरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल. आता हे सगळं भविष्यात घडणार आहे आणि कसं परमेश्वर त्याच्या लोकांसाठी कार्य करणार आहे ते सांगितलेलं आहे. आणि फार सुंदर त्या 1000 वर्षाचं आणि सार्वकालिक जीवनाचं चित्र आमच्या समोर आहे की सगळं चांगलं चाललेलं आहे, नाही का. कुठं भीती नाही, नाही काय. जस्ट दूध सोडलेलं बाळ कुठं असणार आहे, ते नागाच्या फण्याजवळ हात लावणार आहे, ते बिळाजवळ बसणार आहे आणि ते कोणी कोणाला उपद्रव करणार नाही. किती सुंदर चित्र आहे बघा. आज जगामध्ये हिंसा आहे, आज भय आहे, आज सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये आम्ही जात आहोत. पण परमेश्वर म्हणतो तो स्वर्गीय परमेश्वर आहे आणि त्याचं राज्य लवकर येणार आहे. आणि त्या राज्यामध्ये जेव्हा तुम्ही आणि आम्ही जाणार आहे ते राज्य आमच्यासाठी सुरक्षित आणि उत्तम योजना असलेलं ते राष्ट्र असणार आहे. पुढे लिहिलेल्या 11 वचनात आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. बघा, आपला स्वर्गीय पिता स्वकीयांची म्हणजे त्याच्या लोकांची, विशेष करून त्याच्या घराची तरतूद करत असतो.
बघा, आपला स्वर्गीय पिता काम करण्यासाठी आपल्याला शक्ती देतो, काम करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कला गुण कौशल्य प्रदान करतो, ज्यासाठी आम्ही काय करावं, काम करावं, आम्ही नोकरी करावी, आणि त्यासाठी आम्हाला देतो. आणि म्हणून बघा, आम्हाला गुणवैशिष्ट्य दिलेले आहेत, आम्हाला जे कुशलता दिलेली आहे, कौशल्य दिलेलं आहे. परमेश्वर काय करत आहे, स्वर्गीय पिता आम्हाला काम करायला शक्ती कोण देतं, परमेश्वर देतो. आम्हाला टेक्निक्स कोण देतं, परमेश्वर देतो. गुणवैशिष्ट्य कौशल्य कोण देतं, परमेश्वर देतो. कशासाठी, की आमची रोजची भाकर आम्ही कमवावी. बघा, प्रत्येकाला कोणतं ना कोणतं कौशल्य दिलेलं आहे. प्रत्येकाला परमेश्वरानं का दिलेलं आहे कौशल्य, आम्ही ते कौशल्याचा उपयोग करावं, लोकांची सेवा करावी, आणि लोकांच्या सेवेचा मोबदला म्हणून आम्हाला परमेश्वर काय करतो, आम्हाला रोजची भाकर काय करत आहे, देत आहे. आपल्या स्वर्गीय पिता आपल्या नोकरीची व आपल्या उत्पन्नाची काय करतो, तरतूद करतो. बघा, परमेश्वर म्हणत नाही आळशांनी खाऊन नाही, काय म्हणलेलं आहे, जो निसतो नुसता आळशा असतो त्याला खायचा पण अधिकार नाही, देवाचं वचन सांग. म्हणजे आम्ही काय करावं, श्रम करावं, आम्ही काम करावं, पण काम करायला लागणारी शक्ती, काम करायला लागणारं कौशल्य, काम करायला लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत, परमेश्वर आम्हाला काय करणार आहे, पुरवणार आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा त्या रोजची भाकर दे म्हणतो, तेव्हा आम्ही हे विसरू नये की परमेश्वरानं मला काय दिलेलं आहे, ज्याद्वारे मी माझी आजची रोजची भाकर मला मिळवणार आहे. ते आम्ही विचार करावा आणि ते काम करायला सुरुवात करूया. आता बघा, चौथी गोष्ट तो म्हणतो 12व्या वचनात, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, तशी तो आमची ऋणे आम्हास सोड. आता इथं क्षमेबद्दल बोलत आहे. आपला स्वर्गीय पिता आम्हाला क्षमा करतो. आम्ही कितीही पापी असलो, आम्ही एफिसकरास पत्र मगाशी वचन वाचलं की आम्ही पापामध्ये मृत झालो होतो, तरी आमच्यावर त्यानं दया केली. तो क्षमा करणारा परमेश्वर, म्हणून कधीही आम्ही त्याच्याकडे येऊ शकतो, आमच्या पित्याकडे, हे लक्षात ठेवा. कारण पित्याचं अंतःकरण नेहमी क्षमा करणार आहे, हे आम्ही कधीच विसरू नये. बरेच वेळेस आम्ही काय करतो, आम्ही पाप केलेलं आहे आम्हाला समजतं, मग आम्ही देवाकडे जायला घाबरतो, नाही का. जगात सुद्धा मुलं चुकीची गोष्टी करतात, मग बापाकडे जायला काय करतात, घाबरतात, नाही का. बऱ्याच वेळेस आम्हीही तसं करतो, पण येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करत आहे. 1 योहान 1:9 काय सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. देवाचं वचन क्लिअर सांगतं की परमेश्वर आमच्या पापाची क्षमा करायला सदैव तयार आहे. हे आमच्या परमेश्वराचं, स्वर्गीय पित्याचं अंतःकरण आहे. पण त्याच्यासाठी कंडिशन काय, आम्ही पहिलं त्याच्याकडे जाणं, तो माझा स्वर्गीय पिता आहे हे मी जाणणं, आणि आपली पाप पदरी घेणे म्हणजे काय, पापाची कबुली देणे. होय परमेश्वरा, मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, जे तुला आवडत नाहीत, जे तू मला सांगितलेलं आहेस करू नकोस, ते मी केलेलं आहे. जेव्हा आम्ही आमचं पाप पदरी घेतो, होय हे मी पाप केलेलं आहे आणि मी हे कबूल करतो, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. बघा, तो विश्वसनीय न्याय आहेच, पण कुणासाठी आहे, जो त्याची पापे पदरी घेतो. जर तुम्ही पाप पदरी घेतला नाही तर तो तुमच्यासाठी विश्वसनीय नसणार आहे, न्यायी नसणार आहे, आणि तो तुमचा शेवटचा न्याय यथा उचित काय असेल तो करणार आहे. आणि म्हणून जर माझी पापाची क्षमा व्हायची आहे, आमचा पित्याचं अंतःकरण काय आहे,
तर तो पाप क्षमा करणारा आहे, पण तो तसंच करत नाही. आम्ही आमची पाप काय केली पाहिजेत? पदरी घातली पाहिजेत. आम्ही पाप कबूल केली पाहिजेत. मग तो काय करतो? ती पाप कुठे घेऊन जातो? पित्याकडे. पिता काय करतो? पुत्रावर लागतो ना ते. पुत्र काय म्हणतो? लगेच इंटरव्हेन करतो. अरे देवा, त्यानं पाप केलेला आहे आणि कबूल पण केलेला आहे, आणि मी पिता पवित्र स्थानात काय पुत्र काय करायला लागलाय? आमच्यासाठी रदबदली करताय. तो लगेच मध्ये येतो पित्याच्या आणि आपल्यामध्ये आणि म्हणतो ते तुझा पण मुलगा आहे, मी पण तुझा मुलगा आहे. त्यानं पाप पदरी घेतलेला आहे आणि मी ते वाहिलेलं आहे वधस्तंभावर. आणि म्हणून पिता काय करतो? आम्हाला क्षमा करतो. आणि म्हणून आम्ही क्षमा करू शकतो. स्वर्गीय पिता क्षमा करतो. जग आणि जगातले जे पिता आहेत, विशेष करून ख्रिस्ती पिता, आम्हीही आमच्या लेकरांना क्षमा करणं फार गरजेचं आहे. आम्ही स्वर्गीय पित्याकडून त्या गोष्टी शिकून घेणं फार गरजेचं. आता 5वी गोष्ट काय म्हणतो बघा, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव. बघा आमचा पिता काय करतो आम्हाला? तर आम्हाला नेहमी मुक्त करतो, आम्हाला स्वतंत्र करतो. तो आम्हाला कधी बंधनात अडकू देत नाही. बघा परमेश्वर म्हणतो मी तुला मुक्त करणार आहे सगळ्या बंधनातून. तुम्ही परीक्षेत पडू नये, तर तो आम्हाला वाईटापासून सोडव. लक्षात ठेवा, मोहाला बळी पडणे म्हणजे बंधन आणते आमच्या जीवनावर. बघा जगामध्ये अनेक प्रकारची बंधनं आहेत. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रकारची बंधनं आहेत. आणि आजकाल तर फार काय म्हणतो आपण, फॅशनच्या नावाखालीही आम्ही अनेक गोष्टी आमच्या हाताला बांधतो, आमच्या गळ्यात बांधतो, आम्ही कमरेला बांधतो. हे सगळे बंधनं आहेत. आज अख्खी तरुण पिढी या जगातल्या वेगवेगळ्या बंधनांमध्ये काय आहे? अडकून घेतलेलं आहे. पण देवाचं वचन सांगतंय की परमेश्वर पिता सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला काय करत आहे? की तो आम्हाला बंधनातून मुक्त करत आहे. बघा परमेश्वरच अंतःकरणाने आम्ही बंधनातून मुक्त व्हावं, आणि आम्ही काय करत आहे? आम्ही जगातल्या गोष्टींना काय करत आहे? बंधन बांधून घेत आहे. आता एखाद्या पक्षात जायचं आहे ना का, ते त्यांचे बंधन बांधून घ्यायला लागतो नाही का? हा आहे ना? काय ते बंधन आहे म्हणजे काय? हे सोडून मी आता दुसरं काही करणार नाही. बघा परमेश्वर म्हणतो मी तुला मुक्त केले, मी तुला स्वतंत्र केले, तुला मी गुलामगिरीतून मुक्त केले. मग आम्ही काय करतो? आजच्या या फॅशनच्या युगामध्ये आम्ही न कळत आम्ही हे बंधन बांधतो आणि बंधनामध्ये अडकून घेतो. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं 1 Corinthians 10:3, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, याकरिता तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. बघा आमच्या जीवनात परीक्षा येतात, आमच्या जीवनात मोह येतात, आमच्या जीवनात अनेक गोष्टी आमच्या समोर येणार आहेत. तू हे बंधनात पाडण्यासारख्या आहेत, पण परमेश्वर म्हणतो तुमची परीक्षा होत आहे हे लक्षात ठेवा. पण परमेश्वर पिता विश्वसनीय आहे, तो म्हणतो तुझ्या शक्तीच्या पलीकडे तुझ्यावर मी परीक्षा येऊ. बघा आम्ही माती आहोत, बरोबर आहे. आम्हाला परमेश्वरानं जसा कुंभार मडकं घडवतो तसं त्यानं तुम्हाला आम्हाला घडवलेलं आहे. आता जर तुम्ही मडकं घ्यायला गेला तर तो असा ठोकून दाखवतो नाही का? बघा ठक 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 करून दाखवतो नाही का? बघितलं तुम्ही मडकं घ्यायला गेल्यावर ते असं वाजवून दाखवतो नाही का? आता ते कुंभारलाच माहित आहे तिच्यात ताकद किती आहे. तुम्ही घ्या की आणि मारून बघा, तुझी फुटणार आहे ती, बरोबर आहे.
त्या कुंभारालाच माहित आहे की त्या मडक्यात ताकद किती आहे. तो त्या ताकदीच्या वर मारायच्या भानगडीत पडत नाही. तसं परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला मातीचं बनवलेलं आहे आणि आम्हाला किती ताकद पुरवून हे होणार आहे, आम्ही सहन करणार आहे, हे परमेश्वराला आपल्यापेक्षा त्या मडक्याला पण माहित नाही बरं का आपली ताकद किती आहे, कधी फुटणार आहे आपण. पण त्या कुंभाराला माहित आहे, कारण कुंभाराने ते बनवलंय. पण जेव्हा आमच्या जीवनात परीक्षा येतात त्या असे बुक्के मारल्यासारखे, मोह येतो, आम्हाला बंधनात टाकतो. परीक्षा येतात, आम्हाला पापात टाकतात. पण आमचा स्वर्गीय पिता काय आहे, तो गॅरंटी आम्हाला दिलेला आहे. एक गोष्ट, परीक्षा होणार नाही म्हणून सांगितलं का? तुझ्या जीवनात ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणजे तू जाईल तिकडं तुला रेड कार्पेट टाकलं जाईल तिकडं तुझं स्वागत होईल, फार सुंदर जीवन, भरभराटीचं जीवन होणार, सांगितलं का? कुठं गॅरंटी दिलेली नाहीये. पण परमेश्वराने एक गॅरंटी दिलेली आहे की तू अग्नीतून चालशील, तू पाण्यातून चालशील, तुझ्या जीवनात परीक्षा येतील, पण परमेश्वर पिता म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो, माझं लक्ष तुझ्यावर लागलेलं आहे, मी तुझ्याकडे बघत आहे आणि मला तुझं सगळं माहीत आहे. तुझ्या शक्तीच्या पलीकडे तुझ्यावर परीक्षा येणार नाही. आणि म्हणून आमच्या ताकदीच्या पुढे परीक्षा येणार नाही. अग्नीत जायचं आहे मला, पण परमेश्वराने गॅरंटी घेतलेली आहे की ती अग्नी तुला भाजणार नाही. पाण्यातून तुला चालायला लागणार, चालशील, पण ती तुला बुडवणार नाही. तिची गॅरंटी कोणी घेतली? परमेश्वराने. मग आपल्याला भ्यायचं गरज आहे का? नाही. परीक्षा आल्यात ना, ठीक आहे, मी परीक्षेतून जाणार का? कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तो मला मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टाच भेणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देता. हा आमचा स्वर्गीय पिता आहे. आमची सगळी काळजी तो घेतो. आणि शेवटची गोष्ट मत्तई 16:13 मध्ये सांगतो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता इथं येशू ख्रिस्त शिष्यांना काय करताय की तो म्हणत आहे तो स्वर्गीय पिता सार्वकालिक पिता आहे. तो आता सार्वकालिक गोष्टींकडे तो सांगत आहे. मग आम्ही जगामध्ये चिंता करू नये. बघा, आम्ही उद्याची काळजी करू नये. लक्षात ठेवा, आम्ही दुःख करत बसू नये. तर आम्ही अनंत काळ आम्ही कुठं घालवणार आहोत त्याची काळजी करावं. परमेश्वर सांगत आहे आम्ही सार्वकालिक जीवन कुठं घालणार आहे? मी नरकात घालवायचं आहे की मला स्वर्गात घालवायचं आहे, याची काळजी आम्ही घ्यावी. आणि जसा पिता, स्वर्गीय पिता आपल्यासाठी काळजी करत आहे की तिची इच्छा आहे, आम्ही निवास मंडपातून एकच गोष्ट शिकलो की परमेश्वराची इच्छा आहे आम्ही त्याच्या स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये जावं. आज आमच्या मुलांनी, आम्ही जगातले आई वडील म्हणून आज पितृदिनानिमित्त आमच्या मुलांनी कुठं जावं याची आम्ही काळजी करत आहोत का? कारण स्वर्गीय पिता करतो, त्यानं सगळं केलेलं आहे त्यासाठी तरतूद. आज आम्ही आमच्या लेकरांनी सार्वकालिक जीवनामध्ये त्यांनी प्रवेश करावा यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो? आम्ही थांबणं आणि विचार करणं गरजेचं आहे. आज आम्ही पितृदिनी विचार करूया की आम्ही विश्वासाने त्या स्वर्गीय पित्याचे पुत्र झालेलो आहोत का? तुम्ही त्या स्वर्गीय पित्याचे विश्वासानं पुत्र झालेले आहात का? आणि जगातले पिता म्हणून
मुलांना स्वर्गीय पित्याचं दर्शन तुमच्या जीवनातून घडत आहे का? आज हे प्रश्न घेऊन आम्ही इथून जाणार आहोत, यासाठी की स्वर्गीय पित्याची हीच इच्छा आहे की जगातल्या पित्यांनी स्वर्गीय पित्याला इमिटेट करावं. आज देवाचं स्वर्गीय पित्याचे अंतःकरण आम्ही बघितलं, त्याचे गुणवैशिष्ट्य बघितले. परमेश्वरी इच्छा आहे जगातल्या पित्यांनीही ते गुण घ्यावेत. अवघड आहे देवा समान होणं, पण परमेश्वरानं त्याचे गुण यासाठी सांगितले की आम्ही ते गुण प्रसिद्ध करावेत. जर मला प्रसिद्ध करायचे तर माझ्या ठाई ते गुण असावे. आणि म्हणून आजच्या पितृदिनी आमचा स्वर्गीय पिता जो आमच्यावर प्रेम करत आहे त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावावं. बंधू संकेत पुढे येईल आणि पितृदिनानिमित्त फादर्स डे निमित्त त्यानं कविता लिहिलेली आहे आणि त्याची इच्छा आहे ती मंडळीसमोर ती वाचली जावी. तर मी बंधू संकेतला यावेळेस पुढं बोलवतो आणि पित्याची स्तुती करण्यासाठी त्यानं ती कविता लिहिली. चेक. सकाळी जरा थोडंसं लिहिलं होतं, म्हणजे जरा वडिलांना ग्रॅटिट्यूडने आपण कधी भेटत नाही, नेहमी कमांडने भेटत असतो. म्हणजे मला हे पाहिजेच, मला हेच पाहिजे. तर त्याबद्दल थोडंसं होतं. एकच तो बाप असतो जो घाम पडेपर्यंत पळत असतो. एकच तो बाप असतो जो घाम पडेपर्यंत पळत असतो. आणि एकच तो बाप असतो जो 10 ते 6 झुरत असतो. 10 ते 6 ड्युटीवरच असते ना वडिलांची. एकच तो बाप असतो जो घाम पडेपर्यंत पळत असतो आणि एकच तो बाप असतो तो 10 ते 6 झुरत असतो. करायला पैशाची सोय आणि भरायला फीची सोय. करायला पैशाची सोय आणि भरायलाची फीची कोय म्हणजे नाही का ते मी पगार आंब्यासारखा असतो. आला की छान वाटतो, पण ते नंतर कधी हळूहळू जरा फोडी करत करत हिनं जरा खाल्ला तिनं जरा खाल्ला, शेवटी ती कोय उरते आणि ती आपण टाकू देत नाही. नंतर आंबट लागते ना ती कोय, माहिती आहे सगळ्यांना. ती कोय आंबट लागते, मग ती आपली ट्युशन फी सारखी असते किंवा कॉलेजची फी सारखी असते. ती टाकून पण चालत नाही आणि नकाराला पण येत नाही, ती चोकून शेवटी ठेवायलाच लागते. तर तसं आहे. काय करायला पैशांची सोय आणि भरायला फीची कोय, तो बाप फिरत असतो. बोलत नसला तरी तो आतल्या आत मरत असतो. बोलत नसला तरी आतल्या आत तो मरत असतो. एकदा बायकोची बाजू तर एकदा आईची बाजू तो सांभाळत असतो. एकदा बायकोची बाजू तर एकदा आईची बाजू तो सांभाळत असतो. आणि मुलांच्या हट्टापायी तो स्वतःसाठी जगायचं विसरत असतो. एकदा बायकोची बाजू तर एकदा आईची बाजू, कारण ती सांभाळायलाच लागते. मी माझ्या घरात बघायचो, म्हणजे वडिलांना कोणालाच दुखून चालत नाही. आईलाही सांभाळायला लागतं आणि वडिलांना म्हणजे तिच्या बायकोला पण सांभाळावं लागतं. तर एकदा बायकोची बाजू तर एकदा आईची बाजू तो सांभाळत असतो आणि मुलांच्या हट्टापायी तो स्वतःचं जगणं विसरत असतो. बाप सहजासहजी मिठीत येत नसतो. म्हणजे आज म्हणजे मुलाच्या यानं लिहिले की वडिलाला पण कधी मिठी मारत नाही. आपल्या गॅलरीमधले फोटो चेक करा, आईसोबत खूप मिठी मारलेले फोटो आहेत, पण वडिलांसोबत खूप कमी असतात. कारण कधी कुठला हात येऊन कानाखाली पडल काय माहीत नाही. म्हणजे तशी ती इमेजच झाली वडिलांबद्दल थोडक्यात. तर असं लिहिलंय की बाप सहजासहजी कधी मिठीत येत नसतो, त्याला मिठीत घेण्याचा निर्धार मात्र असतो. म्हणजे मनातल्या मनात खूप असतं की वडिलांचं विषयी प्रेम आहे, पण ते कधी आपण व्यक्त होत नाही, कारण तसं करताही येत नाही. तर बाप सहजासहजी मिठीत येत नसतो, त्याला मिठीत घेण्याचा निर्धार मात्र ठाम असतो. आणि अचानक हात येईल उजवीकडून की डावीकडून याचा काही नेम नसतो. पण एकच तो बाप असतो जो नेहमी असतो खंबीर. एकच जो बाप असतो जो नेहमी असतो खंबीर. डोळ्यातून रडता येत नाही त्याला, कारण तोच असतो नेहमी खंबीर. तर ही छोटीशी जरा वडिलांसाठी लिहिली होती. आणि खरंच ज्यावेळी वडील रिटायर झाले ना, त्यावेळी खरं तर कळायला लागले आपला बाप किती मोठा आहे. म्हणजे कोण कोण लांबून त्यांना भेटायला यायला लागलं काय, त्या तोपर्यंत म्हणजे कळत नव्हतं, पण नंतर कळायला की बाप किती मोठा आहे. आणि जर तो आमच्यासाठी काही केलं नसतं तर ते खूप पुढे जाऊ शकले असते त्यांच्या ह्याच्यात. पण कुटुंबाला सांभाळता सांभाळता ती स्वतःसाठी काहीतरी करायचं राहतात. त्यामुळे मला एक सांगायचं, जे मला थोडंफार जे कळलं त्यातून, जोपर्यंत ज्यांचे बाप हयात आहेत मला त्यांना सांगायचं, जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्याची किंमत समजून घ्या. कारण एकदा का तो फोटोत गेला ना
की रडून आणि मग वाईट वाटून काय अर्थ नाही आहे त्याचा. थँक्यू. फार सुंदर. येस येस, स्टॉप कर, स्टॉप कर, रेकॉर्डिंग स्टॉप कर. प्रभूची स्तुती. असं फार सुंदर वेळ आहे आणि पितृदिनाचं महत्त्व आणि